बघा जे बांगरुल गावचे प्रेक्षक वर्ग बघा आमच्या समलोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहेत, त्यांनी मात्र व्यासपीठावरती येऊन थांबायचं. 40+ खेळाडू सुद्धा आहेत ते. या आपण आपलं स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत केलं जातं. दरम्यान आपण पाहू शकाल आमचे सन्माननीय आणि जवळचे खास नेहमीच आम्हाला प्रेरणास्थान त्यांच्याकडे बघितलं जातं अविनाश दादा सालवी यांच्याकडनं SP ग्रुप चषकाला आणि साईदादांना मात्र शुभेच्छा येतात. खूप चांगली स्पर्धा ते सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतात. स्वागत अविनाश दादा सालवींचा. तर पुन्हा एकदा घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जमलेल्या प्रेक्षकांचा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात मी पुन्हा एकदा गणेश म्हात्रे तुमचं सहर्ष स्वागत करतोय. दुसरी मॅच तुमच्यासाठी एका बाजूला असेल शिरवली संघ तो दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण खरड संघ. दोन टीम्स मध्ये ही लढत, दोन टीम मध्ये हा घमासान युद्ध सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल आशिष म्हात्रे, पहिलाच बॉल बघा किती चांगल्या पद्धतीचा फेकला होता आणि तिथे थोडासा खरड टीमच्या माध्यमातून थोडासा लेझी क्रिकेट पाहायला भेटला. अविनाशला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही, एक धाव घेण्याची संधी होती. आशिष म्हात्रेचा हा पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. पहिलाच बॉल वरती सुरेखरित्या चेंडू फुलर लेनचा हा चेंडू होता. गोलंदाज आशिष म्हात्रेच्या माध्यमातून बाईच्या स्वरूपाने एक धाव येते. सुरुवात झाली या सामन्याला आणि एक धाव पाहायला भेटतोय. तर बॅटिंग करणारा संघ शिरोळीच्या माध्यमातून एका बाजूला पाहतोय आपण गावदेवी शिरवली संघ, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खरड संघ. तर दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये योगेश उतरल्यात. मात्र आज पाहायचं कोणता संघाचा क्रिकेट चांगल्या पद्धतीने ह्या पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म सीमर आहे. पहिलाच बॉल, दुसराच बॉल ऑन द टॉप खेळायचा होता. कव्हर पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. जलद गतीने या 2 धावांचा कॉल केला होता. फलंदाज उल्हास कॅप्टन ऑफ द टीम नेहमीच फ्रंटला असतं. उल्हास मडवी म्हटलं की शिरवली संघ आणि शिरवली संघ म्हटलं की उल्हास मडवी खूप चांगला फलंदाज आहे. चारही बाजूने तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतोय. ती श्रमता त्याच्याकडे आहे. मात्र आज सिद्ध करेल का, स्वतःला सिद्ध करावा लागतं क्रिकेटमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बघा किती चांगला फटका. पहिला दमदार स्ट्रोक फलंदाज उल्हास मडवीच्या बॅटमधून हा चौकार. तर रिव्हर्स स्वीपचा हा फटका मात्र प्राचरण केला बॅट्समनने उल्हास मडवीने. सुरुवातीच्या क्षणाला मात्र धावा येणं फार गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंगचा उदाहरण पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये उल्हास. रिव्हर्स अटेम्प्ट आशिष म्हात्रेच्या चेंडूवरती हा रिव्हर्स फाटका त्याने प्रहार केला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर. थोडासा लॅक फॅक्टरचा हा चौकार येतोय. 4 धावा.
थोडासा नाराज झालाय कारण 2 चेंडू मात्र कलेक्ट करताला नाही. अविनाशला जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेल, मात्र थोडस साथ प्राप्त होत नाही. आशिष म्हात्रे या गोलंदाजाला धापलकावरती धावा वाढताना पाहतोय, धावा पाहायला भेटतात. इथे मात्र खराब क्रिकेट वर्तुळाच्या माध्यमातून हा सुद्धा चौकारी होतोय. जे कमवलं होतं गोलंदाजाने इथे क्षेत्ररक्षक गमवताना पाहतो, गरज होती का प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. खराब क्रिकेटचं उदाहरण पेश केलाय. आशिष मात्र हा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपाने एक धाव एकवटली जातोय. एक धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या वाढतीये. धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतात 17 धावा. षटक समाप्त होतोय. पॉवर प्लेचं पहिलं मॅन पॉवर प्ले सुरू आहे आणि सुरू असताना ह्या धावा पाहायला भेटतात 17 धावा. तर योगेश लहू पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. योगेश लहू पाटील आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बघा आमचे जवळचे मित्र आहेत. या योगेश. थँक्यू. तसेच ग्रामपंचायत सदस्य मांगरूळचे शंकुनाथ पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. या आपलं सरचे स्वागत. त्याच्यानंतर आमचे सुक्रियाजी आवटे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या व्यासपीठावरती. संतोष सुद्धा आहेत त्यांच्यासोबत. या आपण आपलं सरचे स्वागत. धापलकावरती धावा पाहायला भेटतात. खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आकाश खऱ्या अर्थाने धावसंख्या पाहायला भेटते. आशिषने खूप चांगली कामगिरी बजावली होती. क्षेत्ररक्षकाची साथ मात्र 11 धावा या आपण पाहू शकाल वाईज आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून गेल्यात त्या षटकामध्ये. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, मात्र इथे फटका थोडासा फसला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. एक्झॅक्टली टाइम झालं नाही चेंडूला. ऑनसाईडला टार्गेट केलं होतं फलंदाजच्या माध्यमातून, सागरच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत एक धाव अंकित करताना पाहतोय. गोलंदाजीसाठी अतुल दुसरे षटक घेऊन येतोय. मॅन अँड पॉवर प्लेमध्ये दुसरे षटक हा पाहायला भेटतो. आशिष आहे डीप लॉंगॉनला, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याच्यानंतर डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. शॉट पॉईंट आहे, शॉट कव्हर आहे, शॉट थर्डमॅन आहे, मिडॉप आहे. त्याच्यानंतर मिडॉनला अविनाशला पाहतोय. शॉट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. जबरदस्त फील्ड सिलेक्शन. 18 धावा धापलकावरती पाहता. षटक क्रमांक 2 ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता उमेश केणे यांना. ऑनसाइडला टलवलाय. चेंडू हवेमध्ये संकोच नाही. 3 क्षेत्ररक्षक पोहोचतात का त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. हा सुद्धा जबरदस्त शॉट, चौकार. अतुल म्हात्रे यंगस्टार आहे. जवळजवळ पूर्णपणे टीम यंगस्टारच्या माध्यमातून. एक अविनाश सिनियर पाहतो आपण फक्त. अविनाश आणि त्याच्यानंतर साईला आपण पाहता. त्याच्यानंतर ते बघलताच एक आशिष सुद्धा आहे. त्याच्याकडे सुद्धा बऱ्याच मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे. ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. इथे थोडासा टर्न झालाय, क्षेत्ररक्षकाने केल्या चुका
आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा सुद्धा चौकार. गुड शॉट. तर पॉवर प्ले मध्ये इथे फायदा उचलताना पाहतोय उल्हासला. तर उल्हासच्या बॅटमधून हा तिसरा चौकार पाहायला भेटतो. एक रिव्हर्स अटेम्प्टच्या माध्यमातून काय फटका सजवला होता उल्हास मडवीने. लाजबाब फटका होता. हा सुद्धा चौकार आलाय. हा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू. कुठल्याही प्रकारचा शॉट खेळू शकला नाही. डाट चेंडूची सामर्थ्यता. अतुलने मात्र थोडंसं इम्प्रेस केला. वेगापासून थोडासा बीट करताना पाहतोय फलंदाज उल्हास मडवीला आणि त्यामुळे मात्र हा डाट चेंडू. प्रत्येकी डाट चेंडू समीकरण बदलेले 26 धावा दापलकावरती आहेत. बॅटिंग करणार संघ पाहतोय गावदेवी शिरवली संघ. ऑन साइडला इथे फटका जबरदस्त आहे. डीप लॉंग ऑन मधून चेंडू फरार. 6 धाब्यासाठी हा पहिला धमाका षटकार. समाप्त झाल्यात. तर यापुढील सामना असेल नेक्स्ट मॅच माऊली ग्रुप काकडबाल विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट असेल खोणी सी संघ. बघा आपण आला असेल तर टी शर्ट कॅरी करण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधा. तर चला खोडी संघाच्या संघनायकाला आणि माऊली ग्रुप काकडबाल या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण या. हा चेंडू माझा टॉप एज उडाला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लेग मधून चौकारासाठी 4 धावा. फ्लेवर मध्ये आहे. बघा टॉपेज उडाला होता. थोडासा बचावला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला. बरेचसे चौकार तिथे गेल्यात. त्यामुळे हा निर्णय घेतला साईने सुद्धा आणि संघनायकाने सुद्धा. डेविश कव्हर आतमध्ये आलाय. शॉट कव्हरला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे साई. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला. फलंदाज बाद. पहिला झटका. सागर बॅक टू द टॅग आउट. मैदानाच्या आतमध्ये जातोय. उल्हासवरती खूप जबाबदारी आहे. धापलकावरती धावसंख्या आपण पाहता 36 धावा धापलकावरती ऑन द वॉट. गावदेवी शिरवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करताना उल्हास मडवीच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग झाली आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. एक षटकार सुद्धा पाहायला भेटला उल्हासच्या बॅटमधून आणि 3 चौकार त्यांनी सजवल्यात. 3 चौकार लगावल्यात बॅटिंग करताना.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हा सुद्धा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स असं म्हटलं जातं दुधारी तलवार, लगाता आबाद नाही तो बरबाद, नेहमीच आमचे योगेश मडवी म्हणत असतात. आणि एक चांगल्या पद्धतीचा फटका पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला भेटला. हा सुद्धा मात्र प्रयत्न केला, प्रयत्न फसल्यात. उल्हासचा ऑन साईडला गॅपमध्ये टाकलाय चेंडू, सीमा रेषेच्या बाहेर, डिफेन्स फाईन लेग क्षेत्रामधून चौकार, गुड शॉट. 40 धावा दाबलकावरती. एक गडी गमवलाय सागर या बॅट्समनला गमवलाय. ऑनसाइडला खेळण्याचा पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्सचा प्रयत्न बघा, स्वतःवरती नाराजी व्यक्त केलाय उल्हासने. दाबलकावरती धावसंख्या 40 धावा आहेत. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. रिव्हर्सचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. बॅटिंगसाठी खूप चांगली विकेट्स आपण पाहतोय, खूप चांगली बॅटिंगसाठी विकेट दिली आहे SP ग्रुपच्या या सर्व आयोजकांनी, कारण 84 पहिल्याच मॅचमध्ये पाहायला भेटला. ऑनसाइडला पुन्हा एकदा फटका सजवलाय, जबरदस्त बॅटिंगचं उदाहरण उल्हासच्या बॅटमधून, हा सुद्धा चौकार येत आहे, गुड शॉट. आमचे शंकुनाथजी पाटील या साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक SP ग्रुपचे साईनाथजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. शंकुनाथजी पाटील ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांची आताच नेमणूक झाली आहे, तर त्यांचा शुभ सन्मान केला जातोय बघा आमच्या व्यासपीठावरती. भल्या भल्यांचे हलतन गाव SP ग्रुपचं नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव ठाणे जिल्ह्याने गाजतय र साईनाथ भाईचं नाव ठाणे जिल्ह्याने गाजतय र विष्णू पाटीलचं नाव. थँक्यू डीजे मास्टर. बघा मान्यवरांची मांडी मात्र आमच्या व्यासपीठावरती पाहतोय. तर शक्ती पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. योगेश पाटील आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. मुकेश दादा सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. तर योगेश पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो आहे शक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते. तर इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय, पुन्हा एकदा घेऊन चालतोय. जिथे सामना रंगताना पाहतोय तर ग्राउंडवरती खूप चांगला सामना, एका बाजूला गावदेवी तर खरड संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय गावदेवी शिरवली संघ. बॅटिंग करताना 44 धावा कुठल्यात ऑन द बॉट. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आला आशिष म्हात्रे. स्लॉर चेंडू गती परिवर्तन, फटका, जबरदस्त फटका आहे, ऑन साइडला भिडकावून दिलाय, माइटी हिट, षटकार. ज्यांचं आगमन झालंय योगेश भाग्यवंत माजी सरपंच खरडचे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर 3 षटकारांसाठी प्रकाशजी
मसने यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवला गेला. ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पण पाहू शकाल पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक फलंदाजीच्या माध्यमातून एक षटकार पाहायला भेटला. परेश आशिष मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये हा चेंडू स्लॉरचा चेंडू होता. स्लॉर पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टॉपेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धाब्यासाठी परतताना इथे 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. चित्त्याच्या सप्लायने या 2 धाबा. जबरदस्त संकल्पना आपण पाहता. मैदानाच्या चोपेर जर आपण एखादी नजर मारली तर एक जणू काही जसं आंतरराष्ट्रीय दर्जावरचं फिलिंग मात्र योगेश आपल्याला येताना पाहतोय. संपूर्ण HP ग्रुपची रिंग आपण पाहता मैदानाच्या चोपेर लावताना. HP ग्रुप चषक जबरदस्त ही संकल्पना. 3 स्टँड आहेत. स्वर्गीय बालूबाई गजानन पाटील स्टँड आपण पाहता समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. दरम्यानचा हा बॉल हवेमध्ये खेळलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅसू षटकार. 58 धावा दाबलकावरती. आशिष 6 चेंडू ऑन साईडला टलवलाय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अविनाश येतोय. 1 धाव कंप्लीट केली जातं. 1 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 59 धावा. 59 ही धावसंख्या. फक्त 1 गडी गमवलाय गावदेवी शिरिवली संघाने. उल्हास मडवीची लाजबाब मॅरेथॉन इनिंगचा फिश मात्र मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केलाय उल्हास मडवीने. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जबरदस्त बॅटिंगचा उदाहरण पेश केलाय. धावांचा धुमाकूल घातलाय मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक सुरू असताना या धावा पूर्ण करण्यासाठी चेस करण्यासाठी जेव्हा यावा लागेल खरड संघाला तेव्हा फार मेहनत करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवाव्या लागतात. स्लॉर चेंडूचा वापर केला होता. इथे मात्र डावी एसटी सोडून जातं. वाईट बॉल लेग स्टंपला हा चेंडू. वाईट बॉल. बघा वाद नकोय. कुठल्याही प्रकारचा गैरवर्तणूक नकोय. अंपायर सिग्नल वाईट होतं. यस वाईट बॉल असेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. आशिष कुठल्याही प्रकारची मात्र गैरवर्तणूक नकोय. वाईट बॉल. अवंतर धाव येते दाबलकावरती. 60 धावा दाबलकावरती. 4थं षटक सुरू असताना बॅटिंग करताना आपण सगळं पाहतोय उल्हास मडवीची मी प्रशंसा करेन. सलामीसाठी गेलेला पार्टनरशिप त्याने अगोदर बनवली सागरच्या सोबत. आणि हा चेंडू मात्र वाईट डाव ऑफ स्टंपला असलेला सलगचा दुसरा वाईट बॉल. अवांतर धाव. 61 धावा दाबलकावरती पाहायला मिळतात. 61 धावा दाबलकावरती. आशिष थोडंसं प्रेशराइज क्रिकेट दर्शवतोय. थोडंसं प्रेशर दर्पण आहे. मोठे फटके त्याच्या याही षटकामध्ये फेस केला. उल्हास मडवी जबरदस्त बॅटिंग करतोय. हा चेंडू सुद्धा मात्र पाहावं लागेल लेंथ. आणि हा डाट चेंडू शेवटचा चेंडू होता. डाट फेकलाय. फुलर लेनचा चेंडू फेकला आशिष मात्रेने. षटक समाप्त होते. 4थं. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलकावरती धावसंख्या 61 धावा आणि 1 गडी गमवत आहे गावदेवी शिरिवली संघ. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. कशा पद्धतीचं क्रिकेट असेल या 6 चेंडूवरती तत्पूर्वी जाऊया आपण DJ मास्टरकडे. थँक्यू. चषक ठेवलाई माथुरल गावा. SP ग्रुप चषक ठेवलाई माथुरल गावा. आमचे SP ग्रुपचं नाव. आमचे SP ग्रुपचं नाव. कसं ठाणे टायगर मधी. आमचे SP ग्रुपचं नाव. कसं ठाणे टायगर मधी. आमचे SP ग्रुपचं नाव. कसं ठाणे टायगर मधी. आमचे SP ग्रुपचं नाव. कसं ठाणे टायगर मधी.
थँक्यू डीजे मास्टर, थोडंसं लक्ष द्या आपण. तर पुन्हा एकदा कव्हरला प्रहार करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 63 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे, शेवटचं डेटवरचं षटक आहे आणि या डेटवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतात 2 धावा पहिल्याच बॉलवरती. चेंडू मात्र थर्ड मॅन मधून सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 धावा दुसऱ्याच बॉलवरती चौकार लगावला फलंदाजाने. परीक्षा बॅट मधून हा चौकार. थँक्यू. बघा प्रत्येक चेंडूवरती आम्ही सांगू शकत नाही, चेंडू जर गोलंदाजाच्या हातामध्ये गेला तर आपल्याला बंद करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती आम्ही सूचना देऊ शकत नाही. आम्हाला सुद्धा इथे आयोजकांशी संवाद साधावा लागतोय. ऑन साइडला इथे परेशच्या बॅट मधून लाजवाब षटकार. 6 धावा. गुड शॉट. डीजे मास्टर षटकार आलाय. 6 धावा आल्यात. परेशच्या बॅट मधून हा षटकार येतोय. तिसरा ब्रँडेड मॅसिव्ह हिट षटकार. परेश जबरदस्त धावा बनवतोय. परेश हा सुद्धा परेश कडनं जबरदस्त. स्वर्गीय औसाबाई रघुनाथ पाटील स्टँड मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय आणि अजून एक जर षटकार लगवला तर आमचे प्रकाश मसने यांच्याकडनं रोख रक्कम 79 धावा. योगेश पुन्हा एकदा तोच इतिहास रचताना पाहतोय ज्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला होता. लाखलचा हा चेंडू होता. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. या चेंडूवरती जर षटकारात लगवला असता, आता तसं घडलं नाही. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या वाढतीये. 81 धावा. 81. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या मॅच मध्ये 84 85 चा लक्ष्य होता. हा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. तर योगेश किती चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. उल्हास मडवी सलामीसाठी गेला फलंदाज. 11 चेंडू 14 चेंडू आणि 28 धावा त्यांनी ठोकल्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल परेश 1 डाऊन साठी जाणारा फलंदाज. त्याने तब्बल आपण पाहता
परेशने 35 धावा ठोकल्या. जबरदस्त बॅटिंगचं उदाहरण. दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्यामधूनच आपल्याला एक चांगली फलंदाजी पाहायला भेटली. 81 धावा धापलकावरती कुठल्यात आणि 82 धावांचं लक्ष्य. बरेचसे प्रश्न इथे निर्माण केल्यात या पहिल्या सत्रामध्ये गावदेवी शिरवली या संघाने. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजय संपादन होईल, सामन्यामध्ये कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये जिंकेल, या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे जवळचे सहकारी मित्र योगेश मडी, मॅन फ्रॉम शिदी करवले. थँक्यू डीजे. हेलो, तो बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करेंगे. सेकेंड मुकाबला मैदान के ऊपर चलता हुआ गावदेवी शिरवली बनाम गावदेवी करड़ के बीच. और गावदेवी शिरवली टीम ने बल्लेबाजी करते हुए 81 रन बनाए. 82 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर होगा. अगला मुकाबला माउली 11 काकड़वाल वर्सेस खोनी के बीच. तो बेहतरीन मुकाबला होगा. अगला मुकाबला खोनी वर्सेस काकड़वाल, दोनों के बीच मुकाबला बिल्कुल देखने को मिलेगा. आज की तीसरी लड़त होगी मैदान के ऊपर. दूसरे मुकाबले में 81 रन बने. पहले मुकाबले की हम बात करेंगे तो 84 रन बनाए थे पालिक टीम ने और वो मुकाबला जीता था. आज पहले बल्लेबाजी करने वाली टीमों ने काफी दमदार बल्लेबाजी दिखाई है. तो दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. एक अच्छा क्रिकेट जरूर देखने को मिलेगा इस मुकाबले में, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी की इस मैदान के ऊपर शिरवली टीम के बल्लेबाजों ने, वैसी बल्लेबाजी जरूर देखने को मिलेगी करड़ टीम की ओर से. तो मुकाबला जीतने के लिए 82 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर और उसका लक्ष्य का पीछा करने उतरी सलामी जोड़ी अविनाश और सौरव. स्ट्राइक पर सौरव है और नो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अविनाश. बॉलिंग ट्रैक पर पहला पावर प्ले का ओवर तेजस द्वारा फेंका जाएगा. 2 खिलाड़ी आप देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर ऑन साइड में रखे गए हैं. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर है और एक मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर. ये 2 खिलाड़ी हम देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर. उसके बाद मिड ऑफ तैनात है. शॉट एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंट और शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग और शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग. ये खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर. गेंदबाज तैयार, सामने खेला, बिल्कुल एक बेहतरीन स्ट्रोक ऑफ साइड में. और जब तक लॉन्ग ऑन से खिलाड़ी दौड़ कर आए गेंद को उठाए फेंके, मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का. और इस 2 रन के साथ खाता खोले मैदान के ऊपर बल्लेबाज सौरव और टीम का खाता खोले 2 रन के साथ. टीम की टोटल बनी है यहाँ पर 2 रन. लक्ष्य है 82 रनों का. इस पिच के ऊपर मैंने शुरुआत से भी गणेश कहा था कि ये पिच ज्यादा तौर पर बल्लेबाज को ज्यादा मददगार होगी. और पहले मुकाबले में भी देखा 84 रन बने, दूसरे मुकाबले में 81 रन बने. और इस बार गेंद हवा में जरूर थी. विकेटों के पीछे प्रयास बेहतरीन रहा था मगर कैच को नहीं लपेट पाए. 1 रन और इस 1 रन के साथ टीम को टोटल पहुंची है इस समय 3 के ऊपर. सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ. लक्ष्य तो बहुत बड़ा है मगर मैदान के ऊपर लक्ष्य को हासिल करना है तो आपको तगड़ी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि कहा जाता है ना कि जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. मुकाबला बिल्कुल इतर इस समय मैदान के ऊपर बड़ा मुकाबला है, क्योंकि 82 रन एक बड़ी टारगेट मैदान के ऊपर है और इसका पीछा करना है तो आपको पावर प्ले में खुलकर खेलना होगा, बड़े स्ट्रोक लगाने होंगे. सलामी वीर बल्लेबाज सेकंड के ऊपर अविनाश है. फील्डिंग में थोड़ी सा परिवर्तन होता है. लॉन्ग ऑफ और इस समय मिड विकेट. ये 2 खिलाड़ी क्रॉस द लाइन खेलना चाहते थे सफल होकर और ये गेंद याकूब की और इस समय लौटना पड़ेगा. पहला विकेट का पतंग. बल्लेबाज अविनाश बैक टू द डगआउट.
की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय कि या अपन टॉस साठी. तो बिल्कुल अगला मुकाबला जिससे से होगा खोनी बनाम काकड़बाल के बीच मुकाबला होगा. और आइए दोनों कप्तान शीघ्र प्रस्थान करें हमारे कमेंट्री बॉक्स में, आपका इंतजार है. ज्यादा देर न करें और तुरंत टॉस के लिए आना है. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. तो टीम की टोटल की बात करेंगे तो केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज पहुंच चुके आशीष मैदान के ऊपर. और इस बार उठाकर खेलने की कोशिश और एक बल्लेबाज के पारी गेंद लगातार विकेट गिरती हुई मैदान के ऊपर. और इस समय आशीष को लौटना पड़ा. गोल्डन डक बैक टू द डगआउट. तीन षटकारासाठी बाली माली यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तो बिल्कुल अंपायर ने यहाँ पर ऋषि देसाई ने कहा कि ये हिट विकेट है. बिल्कुल पैर लगाता स्टंप के ऊपर और ये हिट विकेट मिली है और टीम की टोटल बनी है इस समय 3 रन 2 विकेट के नुकसान पर. बिल्कुल यहाँ पर लक्ष्य है यहाँ से 82 रनों का. और जो बल्लेबाजी मैदान के ऊपर हो रही है बिल्कुल थोड़ी सी खराब बल्लेबाजी, क्योंकि पावर प्ले में आपके पास खुलकर खेलने का मौका होता है. ये देखिए पिच कितनी बढ़िया पिच है, पाटा खेल पट्टी. और बिल्कुल इस पिच के ऊपर आपको ज्यादा मदद होगी बल्लेबाजों को. और दूसरी बात ये ग्राउंड देखिए कितनी खूबसूरत है. ओह बेहतरीन स्ट्रोक. बिल्कुल ये देखिए कैच, विकेट का हैट्रिक हुआ और लगातार 3 गेंदें 3 विकेट, यानी कि तेजस का विकेट हैट्रिक कंप्लीट हुआ इस प्रतियोगिता में. पहला विकेट हैट्रिक तेजस के नाम. डीजे थँक्यू. तर बघा टॉस साठी आपण तयारीच या. तो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी या आपण. खोडी संघ आणि काकड़बाल संघ आपण टॉस साठी यायचं आहे. तो बिल्कुल अगला मुकाबला बेहतरीन होगा. 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने होगी. खोनी वर्सेस काकड़बाल. और काकड़बाल टीम की हम बात करेंगे तो गाउदेवी काकड़बाल टीम ने बिल्कुल राहुल शेठ चषक 2021 बिल्कुल आडोली के मैदान के ऊपर जो क्रिकेट खेला था, अनबिलीव क्रिकेट बिल्कुल. और इस बार ओवर पिच गेंद थी, सीधे फेंक दिया. इस बार मिड विकेट के ऊपर से सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तो टीम की टोटल की बात करेंगे तो छक्के के 7 ओवर की समाप्ति और टीम का टोटल है 9 रन. टॉस होगा हमारे कमेंट्री बॉक्स में. हमारे सम्माननीय मान्यवर सम्माननीय शंकुनाथ जी पाटिल साहब जिनकी शुभातों से टॉस हो रहा है खोनी वर्सेस काकड़बाल. बिल्कुल आज जिससे मैंने बात किया था काकड़बाल टीम जिन्होंने क्या कमाल की क्रिकेट खेली थी, वहां पर बड़े बड़े टीम को शिकस्त दी और चैंपियन बनी थी. खोनी वर्सेस काकड़बाल भी मुकाबला रहा था और उस मुकाबले में वर्चट रही थी काकड़बाल टीम. मगर आज उनकी दोनों बीबी टीमें यानी कि इस मैदान के ऊपर खेलेगी. माउली 11 काकड़बाल वर्सेस खोनी. खोनी बिल्कुल खोनी गांव में तो कई सारी टीमें हैं. काकड़बाल टीम वन द टॉस और इलेक्ट द फील्ड फर्स्ट. मुकाबला बेहतरीन होगा. दोनों टीमें तगड़ी टीमें बिल्कुल इस मैदान के ऊपर. और इस मुकाबले की बात करेंगे तो केवल 9 रन आए पहले ओवर में. थोड़ी सी धीमी शुरुआत गणेश, क्योंकि जरूरत है मैदान के ऊपर पावर प्ले में आपको खुलकर खेलने की. वो मुकाबले में बल्लेबाजी नहीं हो पा रही है. जिस तरह से शिरवली टीम के बल्लेबाज खुलकर खेले थे वो बल्लेबाजी इस मैदान के ऊपर इस मुकाबले में खरड़ टीम की ओर से नहीं हो पा रही है. ज्यादा बक जाया ना करे बिल्कुल अंपायर बिल्कुल यहाँ पर बताना, क्योंकि 5 मिनट में आपको ओवर फेंकना है. राहुल शेठ चषक आडवली के मैदान के ऊपर हर गेंदबाज ने बिल्कुल 4 या 4.5 ज्यादा से ज्यादा 4.5 मिनट लगाए थे गेंद ओवर फेंकने के लिए. और ये बेहतरीन शॉट
कवर पॉइंट के ऊपर से गेंद को निकाल दिया, कवर बाउंड्री लाइन के बाहर। ये खूबसूरत चौका। से ये चौका और चौके के साथ उन्होंने खाता खोला। टीम की टोटल है 3 विकेट के नुकसान पर 13 रन। 13 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी मौका है बल्लेबाजों के पास खुलकर खेलने का, क्योंकि जिस से हमने देखा था इस मैदान के ऊपर जो बल्लेबाजी कर रही थी जब शिरोली टीम, तो आक्रामकता दिखाई थी। 15 रन पहले ओवर में, दूसरे ओवर में 15, पहले ओवर में 17। ये देखिए बेहतरीन खूबसूरत ताकतवर स्ट्रोक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने, लॉन्ग बाउंड्री लाइन को चीरती हुई और एक खूबसूरत चौका। की थी 17-17, यानी कि बहुत बड़ा खतरा लगा था। 34 रन उन्होंने 2 ओवर में खर्च किए थे और अब इस मैदान के ऊपर उनके बल्लेबाजों को उसकी भरपाई करनी होगी, क्योंकि कहा जाता है कि कितना भी बड़ा लक्ष्य हो वो हासिल हो सकता है, मगर आपको ऐसी बल्लेबाजी मैदान के ऊपर करनी होगी। ताकतवर तगड़ी बल्लेबाजी, लक्ष्य चाहे कितना भी बड़ा हो, आप में वो पार करने की क्षमता होनी चाहिए और हमेशा दिल में एक ही कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं, ये मुकाबला मैं जीत सकता हूं। क्योंकि हम हमेशा कहते हैं कि दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए, लक्ष्य चाहे कितना भी बड़ा हो। 2 गेंदे 2 चौके हैं। टीम की टोटल आगे बढ़ती हुई इस समय 17 के ऊपर और टीम की टोटल है 17 रन 3 विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल गाड़ी की कांच चमक रही है। बिल्कुल जिस किसी की बाइक है या कार है, आप थोड़े से आगे लेना आपको, क्योंकि तेज धूप है गणेश, काफी तेज धूप है। और ये देखिए क्रिकेट के चाहते, क्रिकेट के प्रेमी आज भी मौजूद हो चुके हैं इस मुकाबले को देखने के लिए। आज छुट्टी का दिन नहीं है, मगर यहाँ पर मुकाबले को एंजॉय करते हुए। अच्छी गेंद, कारपेट ड्राइव, ये देखिए बेहतरीन फील्डिंग। डायरेक्ट हिट देना चाहिए था, क्योंकि बैकअप में खिलाड़ी थे, हिट लगती तो बल्लेबाज आउट होते, नहीं लगते तो यहाँ पर बैकअप में खिलाड़ी थे। बिल्कुल ये करना चाहिए था इस खिलाड़ी को। टीम की टोटल 1 से आगे बढ़ती हुई 18 के ऊपर। अब जीतने के लिए लक्ष्य है 82 रनों का। तर दरम्यान लालचंद्र डोंगरे या साहेबांचं आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया। तो अभी भी 64 रनों की आवश्यकता मैदान के ऊपर यह मुकाबला जीतने के लिए। तो इस बार बेहतरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति। और इस बार सामने की तरफ खेला 1 रन और 1 रन पे संतुष्ट होना पड़ा, 1 से ज्यादा कुछ नहीं। और टीम की टोटल आगे बढ़ती हुई इस समय टीम की टोटल की बात करेंगे तो 19 रन बने हैं। सेकेंड ओवर प्रोग्रेस, दूसरा ओवर का खेल मैदान के ऊपर जारी है और केवल 19 रन बनाए हैं। बिल्कुल एक बड़ा मुकाबला मैदान के ऊपर। जीतने के लिए 82 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर। ये खूबसूरत स्ट्रोक सीधे जाएगा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन और इस चौके के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 23 रन 3 विकेट के नुकसान पर। तो 16.40 की औसत से रन बटोरने, मगर अब तक टीम की टोटल है 23 रन। मगर अभी भी मुकाबला बैलेंस है। मैं कहूंगा जैसे से मुकाबले में बल्लेबाजी की थी, यहां सिरोली टीम के बल्लेबाजों ने वो बल्लेबाजी करनी होगी करेक्ट टीम के बल्लेबाजों को। एक ही विभाग की 2 टीमें,
एक ही विभाग की दोनों टीमें एक दूसरे के सामने कई मर्तबा खेल चुकी है, तो यह मुकाबला भी उतना बेहतर हो सकता है क्योंकि एक दूसरे को जानते हैं गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करते हैं, बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करते हैं। क्योंकि अब बची हुई गेंदें हैं मैदान के ऊपर 18 रन जीतने के लिए बात करेंगे तो 59 रन की अभी भी आवश्यकता है आने वाली 18 गेंदों के ऊपर। 18 गेंदे 59 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला होगा अगला मुकाबला दोस्तों, क्योंकि काकड़वाल बनाम मुकाबला होगा खोनी के बीच। दोनों टीमें बिल्कुल यहाँ पर रेडी होना है आपको हमारे कमेंट बॉक्स के सामने। जैसे मुकाबला खत्म होगा तो लाइन के साथ मैदान के अंदर जाना है और जो भी टीम हारेगी वो लाइन के साथ मैदान से बाहर आएगी। इस बार बेहतरीन स्ट्रोक कवर की दिशा में गेंद को खेलते हुए जब तक गेंद उठा फेंके मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का, और इस 2 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 25 के ऊपर। अभी भी 57 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। 17 गेंदें बची है और अभी भी 57 रन की आवश्यकता। कड़ी धूप में कई सारे दर्शक धूप में बैठकर भी मुकाबले को एंजॉय करते हुए, कई दर्शक पहाड़ के ऊपर जाके भी मुकाबले को एंजॉय करते हुए। और इस बार गेंद हवा में चिड़िया छिप गई खेत में, विकेट का पतंग होता हुआ और खरड़ टीम को लगता हुआ ये चौथा झटका। संदीप पहुंचे मैदान के ऊपर। आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो सौरभ जो सलामी वीर बल्लेबाज थे, एक छक्का उनके बल्ले से आया था। बिल्कुल एक छक्के के सहायता से 12 रन, ज्यादा बड़ी बारी नहीं खेल पाए और लौट चुका है। और इससे बाद में पहले की बात करेंगे तो 3 बल्लेबाज 0 के ऊपर आउट हुए थे जिन्होंने खाता भी नहीं खोला था। ये बेहतरीन गेंद और एक विकेट का पतंग, यानी कि इस समय लगातार विकेटों का सिलसिला। अब मुकाबला जीतना थोड़ा कठिन होगा क्योंकि टीम को लगता हुआ ये 5वां झटका। 25 लॉस ऑफ 5 विकेट। रन 5 विकेट के नुकसान पर और बेहतरीन स्ट्रोक सामने की तरफ खेला है और जब तक गेंद को रोकने की कोशिश की थी और ये गेंद गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर और इस चौके के साथ टीम की टोटल पहुंचती हुई इस समय 29 लॉस ऑफ 5 विकेट। तो जीत के लिए लक्ष्य मैदान के ऊपर है 82 रनों का। इस बार विकेट का पतंग, छठा विकेट मैदान से बाहर होता हुआ गांव देवी खरड़ टीम को ये और एक झटका।
तर दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा मात्र शुभ सन्मान केला जातो आहे. मी साईदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. लालचंद्र डोंगरे या साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. साईनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर रविदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अरुण जाधव या साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर बघा, सुक्रियाजी आवटे यांना विनंती करतोय की आपण कुठं असाल तर शंकुनाथजी पाटील आपल्याला शोधत आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुक्रियाजी आवटे, रवी पाटील यांच्या शुभ हस्ते अरुण जाधव यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर शक्ती पाटील यांना विनंती करेल की माजी सरपंच योगेश भाग्यवंत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये योगेश मडवी यांच्याकडे समोरच्या कक्षामध्ये. तो बिल्कुल आभार. छक्का था एक बेहतरीन स्ट्रोक और बहुत ही बढ़िया उम्दा ताकतवर स्ट्रोक के लिए, और ये छक्का था बल्लेबाज इस समय 8वें नंबर के सूरज, जिनके बल्ले से ये छक्के के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 35 रन, 35 रन तो जीत के लिए चाहिए. अभी भी मैदान के ऊपर 47 रन, 47 रनों की जरूरत है. इस ओवर की गेंदें अभी भी 5, यानी कि 11 गेंदें 47 रन. अभी भी मुकाबला बैलेंस है. ये देसी बल्लेबाजी होती है. और बेहतरीन गेंद पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति. बिल्कुल यहाँ पर पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया, क्योंकि बल्लेबाज भी जानते हैं कि अब सिंगल डबल से तो काम नहीं चलेगा, अब चौके छक्के दागने हैं, क्योंकि 10 गेंदें 47 रन की आवश्यकता. फिर एक बार उठाने की कोशिश की थी, गेंद हवा में और 1 रन जरूर पूरा होता. और इस 1 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ी. और बिल्कुल टीम की टोटल की बात करेंगे तो 36 रन जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. 9 गेंदें बची है, 9 गेंदें 40 रन, यानी कि इस समय लक्ष्य तो काफी दूर है. बल्लेबाजी तगड़ी करनी होगी. और बेहतरीन स्ट्रोक, और इस समय मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर होती हुई गेंद और एक खूबसूरत छक्का. ग्राउंडवरती जी स्पर्धा अतुलशेठ पाटील चषक, जे सालाबाद प्रमाणे 4थं वर्ष आहे, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर साठी 4 बाईक आहेत. प्रत्येक टॉप 4 मध्ये जाणाऱ्या संघातील एका खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे. आणि 2 संघ कमी आहेत लो पॉल मध्ये, बी पॉल मध्ये 2 संघ कमी आहेत. बघा, जर कोणाला एंट्री पाहिजे तर लगेच संपर्क साधा. प्रवेश फी 12,000 रुपये, फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000 रुपये, थर्ड अँड फोर्थ प्राइज 25,000 रुपये. आणि मालिकावीर 4 बाईक आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अंडर 21 चे संघ एका दिवशी खेळतील, एका दिवशी 40+ चे संघ देखील आहेत. त्याही संघांना बाईक आहे, लक्षात ठेवा. तर 4 बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा काही कारणास्तव थोडी पुढे घेतली आहे. अर्थात 3, 4, 5, 6 आणि 7 असे 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम. जर कोणाला एंट्री हवी असेल, 2 एंट्री फक्त कमी आहेत. आताचा चेंडू पुन्हा एकदा तो पहली गेंद के ऊपर 4 रन आए. अब जीतने के लिए मैदान के ऊपर 29 रन की आवश्यकता है. 5 गेंदें बची और 29 रन की आवश्यकता. टीम की टोटल की हम बात करेंगे तो पहुंच चुका है 50 अप हो चुके हैं, यानी कि 53 रन बन चुके हैं. मैं कहूंगा यहां पर खरे टीम की गलती कहा हुई, जहां उनको शुरुआत अच्छी करनी थी और पहला और तीसरा ओवर जो काफी महंगा रहा खरे टीम के लिए, और नतीजा की इस बार तो दबाव बन चुका है. इस ओवर में, दोनों ओवर में केवल आए थे रन, 15 रन आए थे 12 गेंद में. वहां पर थोड़ा सा महंगा साबित हुआ. ये गेंद अच्छी थी, बिल्कुल यहाँ पर 1 रन मिला और जीतने के लिए अब 28 रन की
आवश्यकता है, 4 गेंदें बची है। तो 4 गेंदें और जीतने के लिए 28 रन की आवश्यकता। इस मुकाबले की हम बात करेंगे तो यह मुकाबला अब पूरी तरह से गांवदेवी सिरोली टीम के पक्ष में झुकता हुआ। अभी बेहतरीन गेंद और अंपायर की उंगली उड़ गई आकाश की तरफ, यानी कि बल्लेबाज की बारी गेंद। तो बिल्कुल यहां पर अगला मुकाबला रेडी हो चुके माउली 11 काकड़बल टीम येलो ड्रेस कोड यानी कि ऑस्ट्रेलियन टीम अब मैदान पे ऊपर उतरेगी और उनके सामने होगी खोरी के धुरंधर यानी कि बेहतरीन टीम। दोनों के बीच मुकाबला बहुत अच्छा होगा क्योंकि मुकाबला दोनों टीमों के बीच बेहतरीन है। तीसरा मुकाबला, इस मुकाबले की बात करेंगे तो यह मुकाबला एक तरफा होता हुआ। खरड़ टीम का हाथ तो गलती हुई, जिनकी गलती की मैंने बात की थी, जिनके लिए पहला और तीसरा ओवर काफी महंगा पड़ा, केवल 2 ओवर में 15 रन है। शुरुआत उनकी अच्छी नहीं हुई और नतीजा इस प्रतियोगिता में इस टीम को लौटना होगा। तो केवल औपचारिकता मैदान के ऊपर, क्योंकि यह मुकाबला इस समय एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। मैदान के ऊपर गांवदेवी सिरोली टीम के पक्ष में दोनों एक ही विभाग की टीमें, बिल्कुल मुकाबला भी बेहतरीन फिर एक बार देखने को मिलेगा क्योंकि खोनी और काकड़बाल आसपास की टीमें कई मर्तबा एक दूसरे के सामने खेल चुके हैं। तो बिल्कुल विकी भ्रोमरे भी पहुंच चुके हैं, खोनी टीम के अच्छे खिलाड़ी है। बिल्कुल लगातार 2 विकेटें इस बार पहले एक हैट्रिक बनी और इस समय हम बात करेंगे तो इस गेंद के ऊपर यदि विकेट मिलता है तो विकेट हैट्रिक होगी। 2 गेंदें 2 विकेट और खरड़ विकेट हैट्रिक हो चुके हैं। बिल्कुल लगातार 3 विकेट यानी कि इस एक ही मुकाबले में 2 हैट्रिक जरूर देखने को मिली। तेजस ने विकेट हैट्रिक ली थी और इसके बाद निवृत्ति जिन्होंने विकेट हैट्रिक जीता मैदान के ऊपर। गांवदेवी सिरोली टीम अभिनंदन, बिल्कुल कांग्रेचुलेशन, मुकाबला जीते हैं। हार्ड लक गांवदेवी। खरड़ टीम मुकाबला गंवाना पड़ा और इस प्रतियोगिता से खरड़ टीम बाहर हो चुकी है। दोनों टीमें सेकंड करें। ग्रुप चषक ठेवलाई मातुरल गावा, एसपी ग्रुप चषक ठेवलाई मातुरल गावा।